गुरुजी आले, खुर्चीवर बसले तर विचारायला विद्यार्थ्याला, काय शिकलो तुम्ही, काय म्हणू लागले आता म्हणा बरं. पोरं उभं राहिले सर्व. माय नारायण नारायण शिव नारायण नारायण नारायण. ते गुरुजीला ऐकलं आणि गुरुजी लागला डोलायला. माझ्या कृष्ण परमात्म्याचं भजन ऐकलं तर गायी डोलत होत्या, वासरं डोलत होते, गायी व्याघ्र एकेटाई झाले. गायन वाद संमेलनानं एकूण एकाच्या जवळ सोबत खेळत राहत होते. हे भजनाचा परिणाम आहे. आसुरी राजनीती शिकणारा गुरुजी त्या देवाचं भजन ऐकलं, लागला डोलायला, पुन्हा भानावर आला, अरे हे तर आपलं शिक्षण नाही. पण कानाला चांगलं लागायला काही म्हणा, गुरुजी विचार करायला आहे. पण पोरो, हे आपलं शिक्षण नाही, हे आपला वैरी आहे, आपल्या वैर्याचं नाव घेऊ नये. तर नारायण आपला वैरी आहे. भक्त प्रल्हादाला जवळ घेतलं, गुरुजीनं सांगितलं, तुला तरी कळायला पाहिजे, तू राजाचा मुलगा आहेस आणि तू जर लोकांना असं देवाचं भजन शिकत राहिला तर तुझ्या बापाला क्रोध येईल, तुला बाप तुझं सजा देईल. आई गो बाळा, तुला सांगतो बा म्हणला, तू उद्यापासून देवाचं नाव घेऊ नको. दुसऱ्या दिवशी शाळा भरली. शाळा भरल्यानंतर गुरुजीने शिकवायला सुरू केलं. पण हे छंद लागला होता, छंद लागावा देवाचा. कधी वेळ निघून चाललाय की कृष्ण जन्म जवळ आला हे कळू नये, हे छंद म्हणतात. छंद लागला पाहिजे की गोविंद गोविंद गोविंद